आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी एक महत्त्वाचा गौप्यस्फोट केलेला आहे. काँग्रेसला अदानी अंबानीकडून काळा पैसा मिळालेला आहे आणि तो मोठ्या टेम्पोमधून दिलेला आहे. तेव्हा इतकी महत्त्वाची माहिती आपल्या पंतप्रधान साहेबांनी जाहीरपणानं सांगितलेली आहे. आत्तापर्यंत अदानी अंबानी आणि त्यांच्यासारख्या 22 या उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपये मोदी साहेबांनी माफ केले. तो देशाचा पैसा अदानी अंबानी आणि त्यांच्या मित्रांच्या घशात ओतला असा आरोप आपले राहुल गांधी करत असत. पण आता राहुल गांधींच्या या आरोपामध्ये भर घातलेली आहे आपल्या पंतप्रधान साहेबांनी. ते म्हणत आहेत अदानी अंबानीकडे काळा पैसा आहे आणि तो काळा पैसा ते कोणत्या पद्धतीनं देत आहेत? टेम्पो भरून. म्हणजे त्यांनी विमान, हेलिकॉप्टर किंवा कार याचा वापर केलेला नसून टेम्पोचा वापर केलेला आहे. म्हणजे टेम्पोचा नंबर ईडी किंवा CBIनं शोधून काढायला हवा. ड्रायव्हर कोण होते शोधायला पाहिजेत आणि या लोकांच्यावरती खटला भरला पाहिजे. सर्वसामान्य जनतेनं मोदी साहेबांच्या या विधानाला पाठिंबा देऊन त्याची चौकशी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आजपर्यंत पंतप्रधानांच्या विधानाकडं फारसं कोणी गांभीर्यानं पाहत नव्हतं. ते मध्ये म्हणाले काँग्रेस लोकांच्याकडून घरे काढून घेणार आहेत. 2 घरं असतील तर 1 घर काँग्रेस काढून घेणार. तुमच्याकडे 2 म्हशी असतील, 2 भैंसे है तो 1 भैंस वो लेंगे, छीन लेंगे. मंगळसूत्र असेल तर ते काढून घेतील आणि हा सगळा पैसा जास्त पोरं असणाऱ्या म्हणजे मुस्लिमांना वाटणार आहेत. मुस्लिमांच्यासाठी राखीव जागा ठेवणार आहेत वगैरे वगैरे गोष्टी. पण प्रत्यक्षात या काँग्रेसच्या जाहीरनाम्यात यात काहीच नसल्यामुळं पंतप्रधानांच्या विधानाकडं कोणी फारसं लक्ष दिलं नाही. मीडियानंसुद्धा ते गांभीर्यानं घेतलं नाही. पण ही गोष्ट गंभीर आहे. याकडे सर्वांनी लक्ष देणं आवश्यक आहे. अदानी अंबानीकडं त्यांनी बोट दाखवलेला आहे, त्यांची पद्धत सांगितलेली आहे, टेम्पो सांगितलेला आहे. तेव्हा यावरती आपण ईडी CBIला कारवाई करायला भाग पाडले पाहिजे. भक्त म्हटले जाणाऱ्या मंडळींनीसुद्धा या बाबीमध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे. एवढी तपशीलवार माहिती दिल्याबद्दल मोदी साहेब धन्यवाद.